स्मिता डोंगरे. आज आपण एक अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा विषय बघणार आहोत. तो म्हणजे मानसशास्त्रीय विकार म्हणजे काय? मानसशास्त्रीय विकार हे बऱ्यापैकी सामान्य आहेत. खूप जणांना काही ना काहीतरी मानसिक त्रास असतो. पण आपल्याकडे एक जनरल आपल्याकडे एक विचारसरणी अशी असते, की फिजिकल जो त्रास होतो किंवा जो दिसून येतो, त्याच्याकडे लक्ष हे जास्त दिलं जातं. मानसिक त्रासाकडे किंवा मानसशास्त्रीय विकाराकडे किंवा सायकोपॅथॉलॉजीकडे लक्ष हे तितकं दिलं जात नाही. अ, पण त्याची काही लक्षणं असतात. त्याची काही इटिओलॉजी असते. इटिओलॉजी म्हणजे की तो आजार कसा होतो, ते कोणत्या स्थितीत ठेवले जाते आणि व्यक्तीच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा काय परिणाम होतो, हे खरं तर आपण बघणं हे गरजेचं असतं. मानसशास्त्रीय विकार हा ह्याचा संबंध कुठल्याही लिंगाशी, वयाशी, वंश, प्रदेश ह्याच्याशी कशाशीही संबंधित नसतो. मानसशास्त्रीय विकार हा कोणालाही होऊ शकतो. त्याच्यामध्ये वयाची कुठली मर्यादा नसते. अ, मानसशास्त्रीय विकार असलेल्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या लोकांवर याचा परिणाम खूप जास्त होत असतो. आपण आत्ता म्हणजे भारतामध्ये तर खूप रिसेंटली ह्याच्यावरती खूप अवेअरनेस स्प्रेड झालेला आहे. पण आपण बघत असू की ज्या व्यक्तीला कुठलाही मानसशास्त्रीय विकार असतो, एक्झाम्पल मी तुम्हाला देते की लहान मुलांमध्ये ADHD किंवा ऑटिझम हा जो एक विकार आहे, हा लहान वयापासून दिसून येतो. त्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये फिजिकल सुद्धा काही इम्पेअरमेंट्स असतात, मेंटल इम्पेअरमेंट्स तर असतातच. त्याच्याने काय होतं, की ते पालकांना कळतं, की आपलं मूल हे इतर मुलांसारखं नाहीये किंवा ते शाळेमध्ये नॉर्मली परफॉर्म करू शकत नाहीये. हे समजल्यानंतर पालक जेव्हा डॉक्टरांकडे जातात, तेव्हा डॉक्टर त्यांना मानसशास्त्रज्ञांकडे पाठवतात. त्याचं सगळं सायकॉलॉजिकल टेस्टिंग झाल्यानंतर पालकांच्या असं लक्षात येतं, की हा कुठलाही फिजिकल आजार नाही, तर हा मानसिक आजार आहे आणि त्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. पण हे जेव्हा कळतं, तेव्हा पालकांना त्याचा खूप मोठा धक्का बसतो. आणि ते मूल खूप लहान असतं. पालकांना स्वतःला ते ॲक्सेप्ट करणं, की आपल्या मुलाला हा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी आपण पुढे काम करायला पाहिजे. हे खरं तर खूप अवघड असतं. त्यामुळे आपल्याकडे काय होतं, की ती गोष्ट लपवली जाते, की समाजात मला लोकं काय म्हणतील? मला लोकं नावं ठेवतील का? आणि त्या कारणामुळे त्या मुलाकडे किंवा तो जो पेशंट असतो त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. पण तसं न करता खरं तर आता खूप अवेअरनेस स्प्रेड झालेला आहे. लोकांना खूप माहिती आहे या गोष्टींची. तर सगळ्यांनीच जेवढं आपण फिजिकल एलिमेंटकडे लक्ष देतो, तेवढंच आपण सायकॉलॉजिकल किंवा मेंटल एलिमेंटकडे सुद्धा लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. अ, काही वेळा लोकांना एकाच वेळी एकापेक्षा जास्त विकारांचा अनुभव येतो, की ज्याला आपण कोमॉर्बिडिटी असं म्हणतो. म्हणजे काय? तर एकामुळे दुसरा त्रास होणं. जसं की आपण जेव्हा फिजिकल कुठल्या एलिमेंट बद्दल बोलतो, तेव्हा डायबिटीज आणि ब्लड प्रेशर, बीपी या 2 गोष्टी या मोस्ट प्रोबॅबली एकत्रच घडत असतात. तसंच सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये सुद्धा तेच होतं, की जेव्हा एक डिसऑर्डर असतो, त्याच्यामुळे दुसऱ्या डिसऑर्डरचे सुद्धा सिम्प्टम्स दिसू शकतात आणि त्याला आपण कोमॉर्बिडिटी असं म्हणतो. केवळ भारतातच नाही, तर जगभरात मानसिक समस्या या वाढत आहेत. अ, व्याधीमुळे होणाऱ्या वारंवारतेचे आणि व्यापक त्रासाचे निरीक्षण केल्याने त्याचे स्वरूप समजून घेणे हे योग्य ठरतं. आपण सगळ्यांनी आता इथून पुढे आपण काही सेशन्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये मी त्याचे सिम्प्टम्स सांगणार आहे, इटिओलॉजी सांगणार आहे, कोमॉर्बिडिटी सांगणार आहे. तर सगळ्यांनी आपले कान आणि डोळे लक्ष ठेवून हे ऐकायचं आहे. कारण आपल्याला जेव्हा सिम्प्टम्स माहिती असतात किंवा रादर ज्या लोकांना पुढे जाऊन क्लिनिकल सायकॉलॉजी हा विषय घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही सेशन्स आत्ता अतिशय महत्त्वाची असणार आहेत. मानसशास्त्रीय विकार म्हणजे काय?
तर बार्लो आणि ड्युरॅन्ड ह्या दोघांनी 2008 मध्ये मनोवैज्ञानिक डिसऑर्डर ही एखाद्या व्यक्तीमधील एक मानसिक बिघडलेली कार्य आहे, जे कामात त्रास किंवा कमजोरी आणि विशिष्ट किंवा सांस्कृतिक दृष्ट्या अपेक्षित नसलेल्या प्रतिसादाशी संबंध त्याचा येतो. म्हणजेच काय? तर मी तुम्हाला आता एक उदाहरण देते. अ, आपण एक्झॅक्टली सायकोलॉजिकल डिस्फंक्शन किंवा मानसशास्त्रीय बिघडलेले कार्य म्हणजे काय हे आधी बघूयात. तर ह्याच्यामध्ये आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा आता कुठल्याही आपण भाजी मंडईमध्ये गेलो किंवा आपण मार्केटमध्ये गेलो तर तिथे गर्दी असते. नॉर्मल गर्दी असणं ह्याचा ह्याची जर मला खूप भीती वाटत असेल, तर हे काही थोडंफार अबनॉर्मल आहे. का? कारण का आपण लोकांमध्ये जाणं, लोकांमध्ये मिसळणं, जरी ती लोकं अनोळखी असतील, तरी आपण आपलं काम करून येणं, हे इतर वेळेस आपल्याला खूप नॉर्मल वाटतं. पण काही लोकांना त्याचा खूप त्रास होतो. म्हणजेच काय, की त्याची त्यांना भीती वाटायला लागते. आणि जेव्हा ते होतं किंवा रादर जेव्हा त्यांचा जीव इतका घाबरा-घुबरा होतो, की त्यांना गर्दीत गेलं की त्यांना गुदमरल्यासारखं होतं, त्यांना श्वास घेता येत नाही. काही जणांचं बीपी एकदम शूट अप होतं. तर ही जी कारणं आहेत, दिसतानाही फिजिकल दिसतात, की बीपी शूट अप झालं का किंवा हे झालं का? पण त्याची ॲक्चुअल कारणं काय असतात? तर ती सायकॉलॉजिकल असतात, की त्यांना गर्दीत जाण्यामुळे भीती वाटलेली असते. त्याच्यामुळे हे फिजिकल त्यांचे पॅरामीटर्स जे असले आहेत ते बदललेले असतात. अ, त्याच्यात घरी घरी परत लवकर जाण्याची इच्छा होणं, प्रत्येक वेळी म्हणजे आपण जेव्हा प्रत्येक वेळी बाजारात जातो, तेव्हा आपण सारखंच हे करत नाही, की म्हणजे सारखंच आपल्याला असं वाटतं का? किंवा कधी-कधी असं होतं, की खूप गर्दी असते, पण आपण आपलं काम केल्याशिवाय घरी जातो का? तर नाही जात. पण ह्या लोकांना तसं वाटतं, की मला सारखंच घरी जायचंय किंवा मला आवडत नाहीये, मला इथे थांबायचंच नाहीये आणि मग त्यांच्यामध्ये हे फिजिकल काही एलिमेंट्स हे दिसायला लागतात. पण त्याचा रूट कॉज काय असतो? तर तो मेंटल असतो. तो सायकॉलॉजिकल असतो. तर जेव्हा हे होतं, तेव्हा देअर इज सम प्रॉब्लेम. देअर इज सम सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम असं आपण म्हणतो. अ, आता जेव्हा आपण म्हणतो, की सांस्कृतिकदृष्ट्या काही अपेक्षित नसलेल्या गोष्टी किंवा असं वागणं. फॉर एक्झाम्पल आपण मेनिया हा एक प्रकारचा डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये त्या लोकांना भीती अजिबात वाटत नाही. पण त्यांना इतका आनंद होतो किंवा इतकं त्यांना असं खूप एक्साइटेड वाटतं आणि खूप काहीतरी करावंसं वाटतं, जेव्हा की बाकी सगळं खूप नॉर्मल चाललेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल की त्यांना जर नेहमी आता एखादी बाई असेल, तिचं आपण उदाहरण घेऊया, की तिला जर साधं भाजी आणायला बाहेर जायचं आहे. पण तिचा तो मूड किंवा हे इतका एक्साइटेड असतो, की ती प्रचंड मेकअप करून, अगदी भरपूर ज्वेलरी घालून, मस्त साडी नेसून वगैरे ती बाहेर जाते. का? तर फक्त भाजी आणण्यासाठी. त्याच्यामध्ये तेवढंच नाही, तर ती मला काहीतरी सेलिब्रेट करायचंय वगैरे ह्या मोडमध्ये असते. असं वागणं सुद्धा आपल्याला कधीतरी विचित्र वाटतं. कारण आपण विचार करतो, की इथल्या इथे भाजी आणायला जायचं, तर त्याच्यासाठी आपण का नवीन कपडे घालू किंवा त्याच्यासाठी आपण इतका मेकअप का करू? हे जेव्हा घडतं, तेव्हा दॅट इज अल्सो समथिंग व्हिच इज अबनॉर्मल. सो जेव्हा बेसिकली आपल्याला एक नॉर्मॅलिटी कर्व्ह असतो, ज्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम लोकं त्याच्यात बसत असतात. आता जेव्हा ते होतं, की जेव्हा आपण त्या नॉर्मॅलिटी कर्व्हपासून डिव्हिएट होतो, म्हणजे आपण थोडेसे त्याच्यापासून लांब जायला लागतो आणि आपलं वागणं, आपले विचार, आपलं वर्तन हे जेव्हा तिकडे त्या दिशेने झुकायला लागतं, त्याला आपण असं म्हणतो, की हे अबनॉर्मल बिहेवियर आहे. अ, दुसरं म्हणजे की कामकाजातील त्रास किंवा कमजोरी. हा एक खूप महत्वाचा आणि स्पष्टपणे परिभाषित घटक असल्याचे दिसतं. तथापि अनेकदा व्यथित होणे म्हणजे एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होणे अगदी सामान्य आहे किंवा जेव्हा आपल्या जवळचा व्यक्ती जातो, तेव्हा आपल्याला वाईट वाटणं हे अगदीच नॉर्मल आहे. पण ते वाईट वाटणं जर आपण सगळ्याच गोष्टींमध्ये कॅरी फॉरवर्ड करत असू किंवा आपल्याला जर त्यातनं बाहेर पडता येत नसेल, तर डेफिनेटली हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण एक उदाहरण इथे घेऊयात, की एखादी व्यक्ती ही स्वतःला खूप लाजाळू समजू शकते. परंतु याचा अर्थ असा होत नाही किंवा ती किंवा तो असामान्य आहे, जोपर्यंत
ते लोकांशी संवाद साधू शकत नाहीत आणि मैत्री करू शकत नाहीत. म्हणजे काय, की एखादा व्यक्ती हा इंट्रोव्हर्ट असतो. इंट्रोव्हर्ट म्हणजे आतल्या गाठीचा असतो. पण असं जर होत असेल, की तो कोणाशीच बोलू शकत नाही, तो एकही मित्र किंवा मैत्रीण त्याची नाही किंवा तो त्याचे जे काही विचार आहेत ते शेअर करू शकत नाही. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत आपण त्याला अबनॉर्मल म्हणत नाही. काही वेळेस असं होतं, जसं आपण एक उदाहरण घेतलं, की आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होणं. आता ह्यात कसं होतं, की आपल्याला वाईट डेफिनेटली वाटतं, सगळ्यांनाच वाटतं. आई-वडिलांपैकी कोणाचा किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा, कोणीही व्यक्ती असेल, तर तो व्यक्ती एकदम आपल्या आयुष्यात नसणं, हा आपल्याला धक्का बसू शकतो. पण त्याच्यातनं आपण किती लवकर आणि कसे बाहेर पडतो आहोत, हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. त्याचं कारण काय असतं, की आपलं आयुष्य हे चालू राहणारच आहे आणि ते राहिलंच पाहिजे. पण कधी-कधी आपल्याला दिसतं, की ती व्यक्ती आता 2 महिने झाले, 4 महिने, 6 महिने, वर्ष झालं, तरी सुद्धा ती व्यक्ती त्यातनं बाहेर पडू शकत नाही. म्हणजेच की देअर इज सम प्रॉब्लेम किंवा म्हणजेच की म्हणजे त्यांना अजूनही ॲक्सेप्ट होत नाहीये. आता हे जेव्हा घडतं, तेव्हा आपण लक्ष दिलं पाहिजे किंवा आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे, की नक्की त्यांचा प्रॉब्लेम हा कशात आहे. दुसरं म्हणजे की सामान्य किंवा सांस्कृतिकदृष्ट्या अपेक्षित नसलेलं. म्हणजेच की लोकांना म्हणजे आपलं वागणं जे आहे ते बाकी 4 लोकांना पटत नाही किंवा त्यांना ते विचित्र वाटतं. दॅट इज व्हेन आपण म्हणतो की एक देअर इज अबनॉर्मॅलिटी किंवा हा एक असा एक महत्वाचा पण असामान्यता ठरवण्यासाठी अपुरा निकष आहे. कारण का आपण असं मोजू शकत नाही, की हा व्यक्ती इतका अबनॉर्मल वागला, तितका अबनॉर्मल किंवा हा व्यक्ती असा म्हणजे इतकं त्याने लोकांपासून तो डिव्हिएट होतोय किंवा त्याचं वागणं डिव्हिएट होतंय. याच्यासाठी आपल्याकडे हे मोजण्यासाठी अशी कुठलीही चाचणी अवेलेबल नाहीये. सर्व प्रकारचे विचलन विकार मानले जाऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ, की आपण जेव्हा म्हणतो, की एखादा कलाकार असतो, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांचे कपडे घालण्याची पद्धत किंवा त्यांना लोकांमध्ये ते थोडेसे आपल्याला नॉर्मलपेक्षा वेगळे वाटू शकतात. पण त्यांची ही जी एक अबनॉर्मॅलिटी किंवा हे जे एक वेगळं वागणं किंवा वेगळा एक ड्रेसिंग त्यांचं असणं, वेगळी पर्सनॅलिटी असणं, हे आपण कशाशी रिलेट करतो, की अरे तो आर्टिस्टच आहे, म्हणून तो असा आहे. किंवा म्हणून त्याला तसं राहायला तो ते तसं वागू शकतो. हे जेव्हा आपण बघतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो, की आपण त्यांचा इंटेलिजन्स हा आपण त्या गोष्टीसाठी म्हणजे तसा रिलेट करतो आहोत. पण हेच जर आपण बघितलं, की जर एखादा व्यक्ती कुठल्यातरी वेगळ्या म्हणजे एकदम आपल्याला विचित्र एका कपड्यांमध्ये, विचित्र केस वाढवलेला असा जर दिसला, तर आपण काय म्हणू, की "अरे, हा काय असला वेड्यासारखे काहीतरी कपडे घालून आलाय." पण हेच जर तो आर्टिस्ट असेल आणि तो प्रूव्ह करत असेल स्वतःला, की मी किती छान पेंटिंग्स करतो किंवा मी किती भारी आर्टिस्ट आहे, तर आपण त्याला तसं म्हणणार नाही. आणि सो मी जे म्हणतेय, की त्याला आपल्याला एक अबनॉर्मॅलिटी किंवा एक कुठल्याही डिव्हिएशन असण्यासाठी एक देअर इज नो सायकोमेट्रिक टेस्ट ॲज सच. अ, बाहेर तर आपल्याकडे हे तर आपण पॉइंट्स जे बघितले, हे तर डेफिनेटली महत्वाचे आहेतच. त्या बरोबरीने सामाजिक नियमांचे उल्लंघन करणे, हे सुद्धा हा सुद्धा एक पॉइंट आहे, की जो आपण लक्षात घेतला पाहिजे. आता ह्याच्यात कसं होतं, की आपण जेव्हा एक असं म्हणजे उदाहरण आपण एक घेऊ शकतो, की आता हे आपण पॉलिटिकल पार्टीज बघतो. तर ते लोकं बऱ्याचदा असं होतं, की जे आपले सोशल कुठले नॉर्म्स असतील, तर ते लोकं ते फॉलो करत नाहीत. पण आपण त्याला काय म्हणतो, की अरे हे ते पार्टीसाठी करतायत किंवा आपण ते कुठल्यातरी कारणासाठी ते करतायत. हेच जर आपल्याला एखादा माणूस असा दिसला, की सपोजिटली की तो ट्रॅफिक रूल्स फॉलो करत नाहीये आणि तो नुसताच तसा फिरतोय किंवा नुसताच म्हणजे कोणाचंही कुठे लक्ष देत नाहीये, रस्त्यावरती ओरडा-आरडा करतोय, रस्त्यात नाचतोय, तर आपण त्याला काय म्हणू, की हा डेफिनेटली अबनॉर्मल आहे.
तर समाधिष्ठ अवस्थेत प्रवेश करणे किंवा एखाद्याच्या ताब्यात आहे असे मानणे पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये एक मनोवैज्ञानिक विकार प्रतिबिंबित करते, परंतु इतर अनेक संस्कृतींमध्ये नाही, जिथे ते अपेक्षित आणि स्वीकारले जाते. म्हणजे काय, तर वेस्टर्न कल्चर्स मध्ये आपण, दिस इज व्हेरी कॉमन, की त्यांना कोणीही, आता आपल्याकडे इंडियन कल्चरमध्ये कसं असतं, की आपल्याकडे कुटुंब किंवा एक फॅमिली स्ट्रक्चर आपल्याकडे असतं. तिकडे फॅमिली स्ट्रक्चर हे त्याला कमी महत्व दिलं जातं, की मुलं जेव्हा एक 16 वर्षाची होतात तेव्हा त्यांना त्यांचं घर सोडून जावं लागतं, त्यांना आई वडिलांपासून लांब राहावं लागतं आणि त्यांचं आयुष्य त्यांना जगायला लागतं. पण हेच आपल्याकडे इंडियन कल्चरमध्ये आहे का, तर नाहीये. सो एखाद्या फॅमिलीमध्ये जर असं घडलं की तो मुलगा लांब राहतोय का, तर तो आता 16 वर्षाचा झालाय म्हणून, तर हे आपल्याकडे मान्य होईल का, तर नाही होणार. पण हेच वेस्टर्न कल्चरमध्ये होईल का ऍक्सेप्ट, तर डेफिनेटली होईल. सो सोशल नॉर्म्स ही एक अशी गोष्ट आहे, ती कल्चर टू कल्चर बदलते. त्याच्यामुळे तिथे आपण ती ती गोष्ट आपण सगळीकडे सगळ्यांना ऍप्लिकेबल करू शकत नाही. स्टॅटिस्टिकल इनफ्रिक्वेन्सी असते, म्हणजेच की सामान्य वक्र बहुतेक लोकांना मध्यभागी ठेवते, कारण कोणत्याही वैशिष्ट्याचा संबंध आहे आणि फारच कमी लोक एकतर टोकाला पडतात. बौद्धिक अपंगत्वाचे निदान करण्यासाठी सांख्यिक विसंगती स्पष्टपणे वापरली जाते. मी जे म्हणलं की देर इज अ नॉर्मल्सी कर्व, की जो आपल्याला बघायला लागतो, ज्याच्यामध्ये त्या नॉर्मल्सी कर्व मध्ये टुवर्ड्स एंड ऑफ द कर्व खूप कमी लोक असतात. मी जे म्हणलं की जेव्हा आपण मेंटल रिटार्डेशन हे मोजतो तेव्हा 3% लोक, ओके, ही मेंटली रिटार्डेड कॅटेगरीमध्ये येतात. आता ही खूप कमी लोकसंख्या होते हु आर सिव्हिअरली मेंटली रिटार्डेड. त्याच्यामुळे त्यांना एक आपल्याकडे कोणालाही किंवा कुठलाही डिसऑर्डर असणं किंवा त्याचं निदान करणं हे अवघड का जातं, कारण ती एक आपल्याकडे स्टॅटिस्टिकल इनफ्रिक्वेन्सी ही डेफिनेटली आहे. DSM-5 प्रमाणे मानसशास्त्रीय विकार म्हणजे वर्तनात्मक, भावनिक किंवा संज्ञानात्मक बिघडलेले कार्य जे त्यांच्या सांस्कृतिक संदर्भात अनपेक्षित आहेत आणि वैयक्तिक त्रास किंवा कामकाजात लक्षणीय बिघाड यांच्याशी संबंधित आहेत. सो जेव्हा बिहेवियरल, इमोशनल आणि कॉग्निटिव्ह डिस्फंक्शन असतं आणि त्याचा आपल्या डेली लाईफ मध्ये किंवा आपल्या रोजच्या कामकाजामध्ये जेव्हा त्याचा परिणाम होत असतो, त्याला आपण मानसशास्त्रीय विकार असं म्हणतो. हे DSM-5 प्रमाणे ही डेफिनेशन आहे. आता मानसशास्त्र हे एक असं फील्ड आहे ज्याच्यामध्ये अजूनही खूप रिसर्च चालू आहे आणि खूप लोक अजून त्याच्यावरती काम करत आहेत, त्याचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे सायकोलॉजिकल मॉडेल्स हे एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स किंवा वेगवेगळ्या सायकोलॉजिस्टनी काम केलेलं आहे, ज्याच्यावरती आपण आता आपण बोलणार आहोत. फर्स्ट इज सायकोडायनॅमिक मॉडेल. ऑस्ट्रियन एक न्यूरोलॉजिस्ट होता की सिगमंड फ्रॉइड यांनी सायकोडायनॅमिक दृष्टिकोन हा मांडला आहे. त्यांच्या मनोविश्लेषणाच्या सिद्धांतामध्ये सामान्य आणि असामान्य वर्तन स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. बालपणातील क्रियाकलाप आयडीच्या गरजा गरजा पूर्ण करून चालवले जातात. त्यांनी त्यांचा हे काय मांडला होता की आपल्या मनामध्ये इड, इगो आणि सुपर इगो या 3 गोष्टी असतात. इड म्हणजे काय, तर दॅट इज अ व्हेरी इन्स्टिंक्टिव्ह बिलीफ. म्हणजे काय, की आपल्याला जे वाटतं ते लगेचच आपल्याला मिळालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा एक लहान बाळ असतं, त्याला भूक लागते तेव्हा ते रडायला लागतं. त्याची अपेक्षा असते की मला कोणीतरी दूध द्यावं, मी माझं पोट भरेल. दॅट इज युअर इड. म्हणजे त्याचं मन जे असतं ते इड वरती चालत असतं. जसं जसं ते बाळ मोठं व्हायला लागतं तसा त्याचा इगो आणि सुपर इगो हा डेव्हलप व्हायला लागतो. इगो ही एक खूप रिअलिस्टिक प्रिन्सिपल आहे की ज्याच्यामध्ये
आपण म्हणजे बेसिकली इड आणि सुपर इगोच्या मध्ये इगो असतो. म्हणजे काय तर सुपर इगो एक सांगत असतं, की रादर सुपर इगो हा एक मॉरल प्रिन्सिपल आहे, की ज्याच्यामध्ये काय बरोबर काय चूक हे आपल्याला सुपर इगो सांगत असतो. आणि इड सांगत असतं, की नाही तुला आत्ता गरज आहे ना, तर तू लगेच हे कर. याचं एक बेस्ट उदाहरण मी तुम्हाला देते, की वर्गामध्ये मुलं बसलेली आहेत आणि एका मुलाला भूक लागते. तर त्याला त्याचा सुपर इगो सांगतोय, की समोर तुझ्या टीचर उभ्या आहेत, त्या तुला शिकवतायत, तर तू आत्ता खाल्लं नाही पाहिजेस. जरीही तुला भूक लागली असेल तरीही. ईड काय सांगतोय, की नाही तुला भूक लागली ना, तर तू डबा उघड आणि लगेच खा. आणि इगो काय करतोय, तर त्या दोघांचं ऐकून घेतोय आणि तो ठरवणार आहे, की मी ईडचं ऐकायचं आहे का सुपर इगोचं ऐकायचं. जर त्याने सुपर इगोचं ऐकलं, की बरोबर आहे, की आत्ता तू खाल्लं नाही पाहिजे तरीही तुला भूक लागली असती. सो बेसिकली इगो हा आपली एक रिॲलिटी बघून निर्णय घेत असतो. हे सिगमंड फ्रॉइडनी ह्याचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट इज वर्तणूक मॉडेल म्हणजे बिहेवियरल मॉडेल. हे मॉडेल वर्तनात्मक मानसशास्त्र शाळेवर आधारित आहे. मॉडेल पुढे मांडते की सायकोपॅथॉलॉजी हे पर्यावरणीय अनुभवांवर शिकलेल्या प्रतिकारांचे परिणाम आहेत. फॉल्टी लर्निंग हा शास्त्रीय कंडिशनिंग किंवा ऑपरेटिव्ह कंडिशनिंगचा परिणाम असतो. म्हणजे बिहेवियरल मॉडेल काय म्हणतं, तर आपण जे शिकतो त्याचा बाहेरच्या वातावरणाचा आपल्यावरती खूप परिणाम होत असतो आणि ते आपण जर लहानपणापासून शिकत आलो तर आपल्याला पुढे जाऊन सायकोलॉजिकल डिस्ट्रेस किंवा सायकोलॉजिकल इश्यूज हे डेव्हलप होऊ शकतात. दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की फॉल्टी लर्निंग. फॉल्टी लर्निंग म्हणजे काय, तर काही गोष्टी आपण चुकीच्या ह्या ऑटोमॅटिकली शिकत असतो किंवा आपला मेंदू ऑटोमॅटिकली ते ऍक्सेप्ट करतो आणि आपण तसेच वागायला लागतो. सो हे कंडिशनिंग जे आहे ते खूप महत्वाचं असतं अकॉर्डिंग टू द बिहेवियरल मॉडेल. कॉग्निटिव्ह मॉडेल असं बेसिकली कॉग्निटिव्ह मॉडेल हे एक अतिशय महत्वाचं मॉडेल आहे, ज्याचा आतापर्यंत आपण खूप वापर करत आलेलो आहोत. त्याच्यामधली एक खूप महत्वाची थेरपी म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, जी आपण आत्ताही सर्रास सायकोलॉजिस्ट वापरतात फॉर थेरप्युटिक पर्पज. आणि त्याचा अभ्यास हा पहिले अल्बर्ट एलिस आणि ॲरन बेक यांनी केला. हे मॉडेल उपचार विज्ञान हे व्यक्तीच्या तर्कहीन समजुती, विचार करण्याच्या अकार्यक्षम पद्धती विकसित करणे आणि पक्षपाती मार्गाने अ, माहितीवर प्रक्रिया करण्याचा परिणाम आहे, असं सुचवते. याचाच अर्थ काय, की आपली इररॅशनल बिलीफ्स किंवा इररॅशनल थॉट्स याच्यामुळे आपलं वागणं हे डिव्हिएट होतं अकॉर्डिंग टू द कॉग्निटिव्ह मॉडेल. आता ह्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की डिसफंक्शनल वेज ऑफ थिंकिंग आणि प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन हे खूप गरजेचं म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. का तर आपण कुठलेही इररॅशनल बिलीफ्स ठेवणं आणि त्याच्यावरती काम करणं किंवा आपला मेंदू हा त्याच्यावरच विचार करत राहतो, जेणेकरून एक आपली थॉट प्रोसेस आणि अ, आपल्या बॉडीला लागणारी सवय ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण चुकीच्या गोष्टी शिकल्यामुळे आणि चुकीचे बिलीफ्स आपण पुढे नेल्यामुळे आपल्याला सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सचा इश्यू येऊ शकतो. नेक्स्ट इज द ह्युमनिस्टिक आणि एक्झिस्टेन्शियल मॉडेल. ज्याच्यामध्ये इट इज म्हणजे ते मॉडेल असं काम करतं की आपल्याला इन्साइट असणं कुठल्याही गोष्टीचं किंवा कुठल्याही व्हॅल्यूज आपल्या बिहेवियरल आणि इमोशनल प्रॉब्लेम्सचा इन्साइट असणं हे खूप गरजेचं असतं. इन्साइट म्हणजे काय, तर आपल्याला तो प्रॉब्लेम नक्की काय आहे हे समजलं की तो व्यक्ती आपोआप त्याच्यावरती काम करायला चालू करतो. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा मुलगा जर आपल्याकडे आला की जो एक वी कॅन से ही माइट बी इन हिज 20s असा जो मुलगा आला, त्याचे आई वडील त्याला घेऊन आले. आई वडिलांना असं वाटतं की त्याने सिगरेट पिणं ही गोष्ट चांगली नाही किंवा त्याला ऍडिक्शन असणं हे चांगलं नाही हे आई वडिलांना वाटतं. पण त्याला त्याचा इन्साइट आहे का,
की आपण सिगरेट प्यायल्याने काय काय होऊ शकतं आपल्याला. हा त्याला जर इन्साईट नसेल तर तो मुलगा काहीही झालं तरी सिगरेट पिणं थांबवणार नाही. त्यामुळे इन्साईट येणं ही एक खूप महत्वाची गोष्ट असते. ती इन्साईट कशी आणायची किंवा रादर त्या मुलाला तिथपर्यंत कसं पोहोचवायचं हे सायकोलॉजिस्ट डेफिनेटली करत असतो. एकदा इन्साईट आला की तो मुलगा स्वतःहूनच त्या गोष्टीपासून लांब जायला लागतो. हे आहे ह्युमनिस्टिक किंवा एक्झिस्टेन्शियल मॉडेल. लहान मुलांमध्ये आपण हे खूप वापरतो, की जेव्हा त्यांना लहान मुलांना आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असते. आई खूप सांगते, की "अरे, तू असं करू नकोस, तू पडशील, तुला लागेल." मग शेवटी ती आई काय म्हणते, की "जाऊ दे, तू ऐकत नाहीयेस ना, एकदा पडलास की तुला कळेल काय होतं ते." म्हणजे काय, तर त्याला तो इन्साईट येऊ दे, त्याला कळू दे, की पडल्यानंतर काय होतं. मग तो मुलगा आपोआप ते करणार नाही. सो ॲक्चुअली बघायला गेलं तर हे सगळे मॉडेल्स आहेत ना, ते लहानपणापासनं नोइंगली किंवा अननोइंगली आपले आई-वडील आपल्याबरोबर वापरत असतात. पण जोपर्यंत ते जे म्हणतात, की सोनाराने कान टोचल्याशिवाय ते टोचले जातच नाही किंवा फरक पडतच नाही. त्यात तसं आहे, की जोपर्यंत सांगितलं जात नाही, की तुला असं करायचंय किंवा हे बरोबर आहे, हे चूक आहे. आई-वडील सांगत असतात तोपर्यंत आई-वडील हे वाईट असतात आणि आपण त्यांचं ऐकत नाही. सो हे सगळे मॉडेल्स जे आहेत ना, हे सगळे आपण खरं तर वापरतो डे टू डे ह्याच्या. आता तुम्हालाही बरीच उदाहरणं अशी सुचतील, की जी तुम्हाला कळेल, की आपण हे मॉडेल ह्या-ह्या वेळी वापरलेलं आहे. नेक्स्ट इज सामाजिक आणि सांस्कृतिक मॉडेल. ह्याच्यामध्ये मानसिक विकारांच्या विकासात आणि कोर्समध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्यक्तीची संस्कृती आणि समूह मूल्य प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. दैनंदिन जीवनातील तणावामुळे मानसिक विकारांची असुरक्षा वाढू शकते. तथापि अभ्यासाने असा निष्कर्ष काढला आहे, की वांशिक ओळख सारखे घटक तणावाच्या विरुद्ध बफर करू शकतात आणि मानसिक आरोग्याचे संरक्षण करू शकतात. म्हणजेच काय, की आपल्याकडे आपलं जे कल्चर आहे आणि आपण जे कल्चर किंवा आपण एक जे सोशल मॉडेल आपण जे वापरतो, त्याच्यामध्ये असं आहे, की खूप वेळा असं होतं, की बिकॉज ऑफ आवर कल्चर आपल्याकडे सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्सचा प्रॉब्लेम हा कमी आहे. म्हणजेच काय, तर आपल्याकडे मी म्हणलं तसं, की फॅमिली स्ट्रक्चर्स खूप स्ट्राँग असतात. आपण आपले फ्रेंड सर्कल असतात, की जे खूप सपोर्टिव्ह असतात आणि जिथे माणूस हा एकटा पडत नाही. अशा कल्चर्समध्ये सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स हे कमी दिसून येतात. ज्या क्षणी माणूस एकटा पडतो, ज्या क्षणी त्याला असं वाटायला लागतं, की माझ्यासाठी कोणीही नाहीये, त्या क्षणी माणसाला त्रास हा मानसिक त्रास व्हायला लागतो आणि तिथनं पुढे तो त्या व्यक्तीला तो त्रास सहन होत नाही आणि मग हे बाकीचे प्रॉब्लेम्स हे चालू होतात. सो सोशो कल्चरल मॉडेल हे खूप महत्वाचं असतं. लोकांची गरज ही प्रत्येकाला असते. जरीही एखादा व्यक्ती इंट्रोव्हर्ट असला, तरी तो एकटा राहू शकत नाही. त्याला त्याच्याबरोबर कोणीतरी व्यक्ती लागतो. फक्त त्याची अपेक्षा ही असते, की मला फार बोलायचं नाहीये, सो तूही माझ्याशी फार येऊन बोलू नकोस. पण तो असं कधीही म्हणत नाही, की मला आजूबाजूला माणसं नकोयत. इनफॅक्ट ही लोकं त्यांना जास्त माणसांची गरज असते. कारण त्यांना ॲडजस्ट होणं आणि त्यांना एकमेकांशी बोलणं, संवाद साधणं हे त्यांना खूप अवघड जातं. सो मी एकटा सगळं करू शकतो, मी एकटी सगळं करू शकते असं नसतं. आपल्याला बॅकिंग हे कोणाचं तरी लागतं आणि त्याच्यामुळे सोशो कल्चरल फॅक्टर हा खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट पॉइंट मानसशास्त्रीय विकारांचे वर्गीकरण कसे केलेले आहे ते आता आपण बघूयात. बेसिकली काय आहे की देर आर आता DSM प्रमाणे देर आर व्हेरियस सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स
की ज्या खूप महत्वाच्या आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला वस्तू, घटक, संकल्पना, सजीव इत्यादींच्या रूपात बरीच माहिती मिळत असते. आपण इतकी माहिती हाताळू शकतो हे आश्चर्यकारक आहे. आम्ही आमच्या सामायिक वैशिष्ट्यांच्या निरीक्षणावर आधारित माहिती वर्ग किंवा श्रेणींमध्ये टाकून असे करतो. उदाहरणार्थ, सर्व 4 पायांचे प्राणी हे आपण मॅमल्स म्हणून धरतो. 2 पायांचे ह्यांना आपण वेगळे धरतो. पाण्यात राहणारे प्राणी हे वेगळे असतात. सो आपल्याला म्हणजे आपल्या मेंदूमध्ये आपण तसे भाग करू शकतो आणि तशी माहिती आपण आपला मेंदू तशी स्टोअर करू शकतो. सो बेसिकली असं आहे की आवर ब्रेन इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. आता हे जेव्हा होत असतं तेव्हा विज्ञान, साहित्य इत्यादी ज्ञानाच्या सर्व औपचारिक क्षेत्रातील माहितीची जाणीव करून देण्यासाठी वर्गीकरण हे आवश्यक पाऊल आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आता व्हेरियस डिसऑर्डर्स आहेत, तर ते आपल्याला क्लासिफाय आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला ते लक्षात राहणं किंवा त्याचे सिम्पटम्स लक्षात राहणं हे आपल्याला अवघड होऊ शकतं. तर कार्सन, बुचर आणि मेनेका यांनी असामान्य मानसशास्त्रातील वर्गीकरणाची एक व्याख्या कुरूप वर्तनाच्या अर्थपूर्ण उप उपप्रकारांचे वर्णन करण्याचा प्रयत्न म्हणून केली आहे. सो त्यांनी बेसिकली क्लासिफाय केलेलं आहे की वेगवेगळे डिसऑर्डर्स हे कसे म्हणजे आपण कसे त्यांना क्लासिफाय करू शकतो. आता क्लासिफाय करण्यासाठी काय गरज आहे म्हणजे अबनॉर्मल सायकोलॉजीमध्ये व्हॉट इज द नीड फॉर क्लासिफिकेशन. हे विविध प्रकारचे किंवा अपमानकारक वर्तनाच्या श्रेणींमध्ये फरक करतात. हे अशा वर्तनाचे स्वरूप, कारणे आणि उपचारांना क्रमाने आणतात. हे वर्तन सामान्य की असामान्य बद्दल अर्थपूर्ण संप्रेषण करण्यास मदत करतात. हे विविध विकारांच्या घटना आणि प्रसार यासारख्या महामारी विषयक डेटासाठी आधार प्रदान करतात. हे औपचारिक निदानासाठी आधार प्रदान करतात, जे विशेषतः सामाजिक कायदेशीर व्यवस्थेसाठी आवश्यक असतात. फॉर एक्झाम्पल काही लीगल गोष्टी असतील किंवा आपल्याला जर काही हे असतील म्हणजे इन्शुरन्स क्लेम करायचा असेल किंवा काही, तर त्याच्यासाठी आपल्याला क्लासिफिकेशन खूप गरजेचं असतं. हे नवीन प्रकारचे विकार ओळखण्यात देखील मदत करतात, ज्यांना नवीन उपचार तंत्राची आवश्यकता असते. वर्गीकरणाचा दृष्टिकोन. शास्त्रीय वर्गीय दृष्टिकोनाचा उगम झाला आहे. कुठनं तर एमिल क्रेपलिन यांनी आणि मनोविकृती शास्त्राच्या अभ्यासातील जैविक परंपरा यांच्या कार्यात त्यांनी काम केलेलं आहे. बुचर, मेनेका, हुली आणि द्विवेदी त्यांच्या मते शास्त्रीय दृष्टिकोन खालील गृहीत धरतो. सर्व मानवी वर्तन निरोगी आणि अव्यवस्थित अशा श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते. विकार, विवेक आणि नॉन ओव्हरलॅपिंग वर्गांमध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक विकारात केवळ एकच कारक घटक अस्तित्वात आहे. प्रत्येक व्याधीसाठी फक्त एकच निकष निश्चित केला आहे, जो औपचारिक निदान करण्यासाठी पूर्ण केला पाहिजे. याच्यामध्ये क्रिटिसिझम किंवा एक टीका अशी आहे की मनोवैज्ञानिक विकार गुंतागुंतीचे असतात, कारण मानसिक आणि सामाजिक घटक जैविक घटकांशी संवाद साधून विकार निर्माण करतात. मानसिक आरोग्य क्षेत्राने अशा प्रकारे शास्त्रीय वर्गीय मॉडेलचा अवलंब केला नाही. म्हणजे की त्यांनी एक क्लासिकल कॅटेगॉरिकल मॉडेल हे त्यांनी अडॉप्ट केलेलं नाहीये, कारण त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे क्लासिफाय करू शकत नाही. नेक्स्ट इज युअर डायमेन्शनल अप्रोच, ज्याच्यामध्ये क्लासिकल कॅटेगॉरिकल मॉडेलच्या पूर्ण उलट हा डायमेन्शनल अप्रोच आहे, की ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाची व्याख्या अनेक आयामांसह
विविध सामर्थ्यांनुसार केली जाते. उदाहरणार्थ भावनिक स्थिरता, मनस्थिती, आक्रमकता इत्यादी, ज्याला लिकर्ट प्रकारच्या स्केलवरती रेट केलं जाऊ शकतं. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचे वर्तन 0 ते 10 च्या प्रमाणात परिभाषित केले जाऊ शकते. सौम्यपणे, ज्याच्यामध्ये सौम्यपणे चिंताग्रस्त, मध्यम उदासीनता किंवा सौम्यपणे आक्रमक, अशा आपण विविध त्याच्यामध्ये मॉडेल्स हे आपण ऍक्सेप्ट करू शकतो. आता त्याच्यात असं आहे की त्याच्यात सुद्धा काही क्रिटिसिझम्स आहेत. पहिला म्हणजे की सिद्धांतकार मानवी वर्तनाची व्याख्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या परिणामांच्या संख्येवर एकमत झाले नाहीत, कारण काही एका परिणामावर सहमत आहेत तर ते 33 पेक्षा जास्त परिणाम ओळखतात. म्हणजे काय की देर आर अ लॉट ऑफ अदर फॅक्टर्स की जे आपण याच्यामध्ये गरजेचं कन्सिडर करणं गरजेचं असतं. की जेव्हा एखादा सायकोलॉजिकल डिसऑर्डर असतो तेव्हा त्याला आपण लिकर्ट स्केलवरती हे करणं, मार्क करणं हे फार अवघड जातं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन आहे. आता ते डिप्रेशन आपण त्याची लेवल काय ही कशी मोजणार किंवा त्याला 0 to 10 मध्ये आपण कसं रेट करणार, तर हे फार अवघड जातं. कारण आपल्याला सिम्पटम्स सांगताना किंवा दिसताना आपल्याला डिप्रेशन हे दिसतं, पण त्याला आपल्याला मार्क करणं हे अवघड जाऊ शकतं. आणि त्यामुळे म्हणजे आता एखाद्याला जर डिप्रेशन आहे तर ते लो आहे, मीडियम आहे का हाय आहे हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे डायमेन्शनल अप्रोच सुद्धा हा त्याच्यामध्ये सुद्धा काही क्रिटिसिझम्स हे आहेत. नेक्स्ट इज अ प्रोटोटिपिकल अप्रोच किंवा हे त्याच्यामध्ये स्पष्ट आणि मितीय दृष्टिकोन दोन्ही एकत्र केला जातो. म्हणजे ज्याच्यामध्ये कॅटेगॉरिकल आणि डायमेन्शनल हे दोन्ही गोष्टी एकत्र केल्या जातात. प्रोटोटाइप ही एक वैचारिक घटक आहे जी वैशिष्ट्यांचे एक आदर्श संयोजन दर्शवते, जे प्रत्येक निरीक्षणाच्या पातळीवर कमी अधिक प्रमाणात नियमितपणे एकत्रितपणे परिपूर्ण किंवा प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात आढळते. या दृष्टिकोनानुसार एखाद्या घटकाचे वर्गीकरण करण्यासाठी काही अत्यावश्यक वैशिष्ट्ये आवश्यक आहेत, तथापि काही अनावश्यक वैशिष्ट्ये देखील आहेत जी वर्गीकरण बदलत नाहीत. सो आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे ह्याच्यामध्ये सुद्धा की काही वेळेस असं होतं की सिम्पटम्स हे आपल्याला खूप क्लिअरली दिसत नाहीत एखाद्या पेशंटचे किंवा एखाद्या क्लायंटचे. तर त्याच्यामध्ये काय होतं ना की आपल्याला डायग्नोसिस करणं म्हणजे एखादा फॉर्मल डायग्नोसिस करणं हे आपल्याला अवघड जाऊ शकतं. ज्याच्यामध्ये आपण टेस्टिंग करू शकतो किंवा आपण अजून हिस्ट्री घेऊ शकतो. पण अगेन मी म्हणलं तसं की ऍक्च्युली आपण एक असा ठाम कुठल्या ह्याच्यावर येऊ शकत नाही की याला हाच डिसऑर्डर असेल. त्याच्यासाठी बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यू सेशन सुद्धा अरेंज करायला लागू शकतात. मानसशास्त्रीय विकारांची काही कारणं आहेत. आता आपण जेव्हा म्हणतो की काय कारणं असू शकतात, तर एखाद्या व्यक्तीला एक ऑनसेट असतो किंवा एखाद्या इन्सिडेंटमुळे त्याला खूप त्रास होऊ शकतो, जे कारण असू शकतं पुढे जाऊन त्या व्यक्तीला त्याचा मानसिक त्याचा त्रास होणं. पहिलं आपण एक महत्वाचं उदाहरण घेऊयात म्हणजे रिजेक्शन. जेव्हा आपल्याला कोणीतरी रिजेक्ट करतं किंवा कोणी आपल्याला नाही म्हणतं तेव्हा ते नाही ऍक्सेप्ट करणं हे फार अवघड होतं. पण ते जर वेळच्या वेळी ऍक्सेप्ट केलं गेलं नाही तर त्याचा डेफिनेटली सायकोलॉजिकल डिसऑर्डर मध्ये ते कन्वर्ट होऊ शकतं. मग त्या केसमध्ये इट कुड बी की त्याला डिप्रेशन येऊ शकतं किंवा कधी कधी असं होतं की काही लोकांमध्ये त्याचे काही मॅनिक ट्रेट सुद्धा दिसतात. म्हणजेच काय, तर मला ह्या व्यक्तीने असं नाही ना ऍक्सेप्ट केलं, मी जशी होते तशी, मग मी काहीतरी वेगळं करून दाखवेन. आणि मग ते वेगळं करण्याच्या नादामध्ये ते इतके ओव्हर एक्साइटेड किंवा ओव्हर वेगळं करायला जातात की जेणेकरून ते इतर लोकांना दिसताना ते अबनॉर्मल दिसतं. सो आवश्यक किंवा पुरेशी आणि योगदान कारणं यांच्यातील फरक आपल्याला दिसला पाहिजे.
द प्रॉब्लेम ऑफ फीडबॅक अँड सर्क्युलॅरिटी इन अबनॉर्मल बिहेवियर आणि डायथिसिस स्ट्रेस मॉडेल, जे की अतिशय महत्वाचं आणि आता आपण त्याचा अजूनही खूप चांगला खूप वापर करत आहोत. बेसिकली कुठल्याही डिसऑर्डरला, कुठल्याही डिझीजला देयर इज अ नेसेसरी कॉज, अ सफिशियंट कॉज अँड अ कॉन्ट्रीब्युटरी कॉज. आवश्यक कारण म्हणजे काय, एक अट जी विकृती होण्यासाठी अस्तित्वात असणे आवश्यक आहे. विकृती निर्माण करण्यासाठी ते नेहमीच पुरेसे नसते. अनेक मानसिक विकारांना आवश्यक कारणे दिसत नाहीत आणि अशा कारणांचा शोध सुरूच असतो. पुरेसं कारण म्हणजे अशी स्थिती जी विकृतीच्या घटनेची हमी देते. पुरेसे कारण हे आवश्यक कारण असू शकत नाही. उदाहरणार्थ, निराशा हे नैराश्याचे पुरेसे कारण आहे, परंतु ते आवश्यक कारण नाही, कारण नैराश्याची इतर कारणे देखील असू शकतात. मी जसं म्हणलं तसं की डिप्रेशन यायला बाकी वेगळी कारणं सुद्धा असू शकतात. नोकरी जाणं एखाद्याची, एखाद्याला रिजेक्शन येणं, एखाद्याला सतत कुठल्या तरी गोष्टींमध्ये फेल्युअर येणं, यांनी सुद्धा आपल्या निराशा येऊ शकते. सो बेसिकली आपण जसं म्हणतो की फक्त फिजिकल कारण ही नसू शकतात. देर आर सर्टन सायकोलॉजिकल रिझन्स ऑल्सो विच टेंड टू बी इम्पॉर्टंट. मग कॉन्ट्रीब्युटरी रिझन्स असे असू शकतात की ज्याच्यामध्ये आता एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की कोणाचा तरी घटस्फोट होत असेल तर त्याच्याने सुद्धा नैराश्य येऊ शकतं. दीज आर द कॉन्ट्रीब्युटरी रिझन्स फॉर दॅट. किंवा आपण असं म्हणू शकतो की एखाद्याचा अचानकपणे मृत्यू होणं जवळच्या व्यक्तीचा, दिस ऑल्सो कुड बी वन रिझन की ज्याच्याने सायकोलॉजिकल डिसऑर्डर हा डेव्हलप होऊ शकतो. एक टाइम फ्रेम असते ज्याच्या अंतर्गत भिन्न कारणे कार्य करतात, ते देखील महत्वाचे असतात. पहिलं म्हणजे डिस्टिल कॉझल फॅक्टर. हा एक असा फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काही प्री डिस्पोज्ड काही गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल, लहानपणीच आई किंवा वडिलांपैकी कोणाचा तरी मृत्यू होणं, याचा आपल्यावरती म्हणजे त्या मुलावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारे परिणाम झालेला असतो. तो नंतर त्याच्या वागण्यामधनं दिसू शकतो. आई वडिलांमध्ये भांडणं होणं, एखादा चाइल्ड अडॉप्टेड असणं आणि त्याला नंतर कळणं की मी अडॉप्टेड आहे, याचा सुद्धा काही वेळेस परिणाम हा होऊ शकतो. सो बेसिकली प्री डिस्पोज्ड काही गोष्टी असतात, म्हणजे आधी खूप घडलेल्या काही गोष्टी असतात, ज्याचा त्रास हा आपल्याला नंतर दिसू शकतो. नेक्स्ट इज प्रॉक्सिमल कॉझल फॅक्टर, की ज्याच्यामध्ये उदाहरण आपण घेऊ शकतो की आधीच म्हणजे आता आपण एक एक्झाम्पल घेतलं की एखादं जर नवविवाहित जोडपं असेल की आधीच त्या लोकांमध्ये पटत नाहीये, ओके, आणि ते ते वर्कआउट करायचा प्रयत्न करतायत, पण त्याच बरोबरीने काहीतरी अजून एक वेगळीच समस्या त्यांच्या डोळ्यासमोर आली की त्याच्यावरही त्यांना काम करायला लागतंय. मग या केसमध्ये मानसिक त्रास होणं हे अगदीच स्वाभाविक असतं. त्यालाच आपण एक प्रॉक्सिमल कॉझल फॅक्टर असं म्हणतो की एखादी मायनर गोष्ट असते की जी आपण सॉल्व्ह करू शकत असतो, पण ती सॉल्व्ह करता करता एकदम एखादी एक मेजर गोष्ट डोळ्यासमोर येते, त्याचा त्रास हा होऊ शकतो. रिइन्फोर्सिंग कॉजेस असू शकतात की लहानपणी आई वडिलांनी खूप केलेल्या लाडामुळे मुलं पुढे जाऊन बिघडू शकतात. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ मजबूतीकरण कारण, की जिथे मुलांना कळतं की माझे लाड हे पुरवले जात आहेत आणि त्यामुळे मी वाटेल तसं वागलो तरी आई वडील मला काही बोलणार नाहीये, आणि जेणेकरून मुलं वाया जाऊ शकतात. सो दिस इज अ रिइन्फोर्सिंग रिझन किंवा अ कॉज. ओके, नेक्स्ट जे आपण बघणार आहोत आणि मी खूप महत्वाचं म्हणाले ते म्हणजे डायथिसिस स्ट्रेस मॉडेल, ज्याच्यामध्ये नेचर
आणि नर्चर या दोन गोष्टी एकत्रितपणे आपल्यावर काम करत असतात. हे या मॉडेलचा एक बेसिक सिद्धांत आहे. याच्यामध्ये इट कॅन बायोलॉजिकल कुठलाही सायकोलॉजिकल डिसऑर्डर हे प्रीडिस्पोज्ड इश्यू मुळे येतो. हे या मॉडेल किंवा या थिअरीचं एक बेसिक पहिला त्यांचा तो गोल आहे. म्हणजेच काय की बायोलॉजिकल, मनोसामाजिक किंवा सामाजिक सांस्कृतिक कारक घटकांपासून मिळू शकतात. ताण म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याच्या किंवा तिच्या वैयक्तिक संसाधनांवर कर आकारणे किंवा ओलांडल्यासारखे समजणे या मागणीसाठीचा प्रतिसाद असतो. मॉडेलनुसार ही पूर्वस्थिती विशिष्ट प्रकारच्या पर्यावरणीय तणावाचा संयोजनात असामान्य वर्तनाचा परिणाम होतो. डायथेसिस स्ट्रेस मॉडेल माहिल यांनी प्रस्तावित केले आहेत. आता हा सिद्धांत बऱ्याचदा मानसिक विकारांच्या प्रकटीकरणाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. जसे की स्किझोफ्रेनिया जे असुरक्षित अनुवंशिक पूर्वस्थिती वातावरणातील घटनांसह संवादामुळे निर्माण होतं. बेसिकली काय आहे की त्यांनी ह्या मॉडेलमुळे त्यांनी असं एक हे केलेलं आहे की आपल्यामध्ये नेचर आणि नर्चर ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. नेचर हे एन्व्हायरमेंटल किंवा बाहेरचे फॅक्टर्स असतात आणि नर्चर म्हणजे आपण काय वातावरणात वाढतो हेही खूप महत्वाचं असतं. सो मी जसं म्हणलं की जिथे लाड खूप पहिल्यापासून केला जातो, जिथे त्यांना नाही आपल्याला ऐकावं लागणार आहे हे ऍक्सेप्ट करणं जिथे अवघड जातं किंवा जिथे त्यांचा प्रत्येक लाड हा पुरवलाच जातो, ती मुलं पुढे जाऊन बाहेरच्या वातावरणामध्ये तेवढी नीट वाढू शकत नाही. कारण त्यांची अपेक्षा हीच असते की जसं माझे आई वडील माझा लाड करतात तसं बाहेरही जाऊन तसं व्हावा. तो होत नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की नेचर अँड नर्चर पुट टुगेदर लीड टू अ स्ट्रेसफुल सिच्युएशन. वन्स दॅट स्ट्रेसफुल सिच्युएशन आपल्यावरती त्याचा इम्पॅक्ट होतो, त्यांनी प्रॉब्लेम असा होतो की त्यांना काहीही एन्व्हायरमेंटल स्ट्रेसर्स दॅट लीड टू अबनॉर्मल बिहेवियर. सो बेसिकली असं आहे की दोन्हीही एकत्र आल्यानंतर अबनॉर्मल बिहेवियर हे दिसू शकतं किंवा कुठलीही एक गोष्ट कमी पडली तर त्यांनी आपल्याला अबनॉर्मॅलिटीकडे आपण जास्त झुकतो. असुरक्षितता. डायथेसिस तणाव मॉडेलमध्ये जैविक किंवा अनुवंशिक भेद्यता किंवा पूर्वस्थिती डायथेसिस वर्तन किंवा मानसिक विकारांना चालना देण्यासाठी पर्यावरण आणि जीवनातील घटनांशी तणाव संवाद साधते. अंतर्निहित असुरक्षा जितकी जास्त असेल तितके वर्तन किंवा विकार ट्रिगर करण्यासाठी कमी ताण आवश्यक आहे. या उलट जेथे लहान अनुवंशिक योगदान असते तिथे विशिष्ट परिणाम निर्माण करण्यासाठी जास्त जीवन तणाव आवश्यक असतो. सो बेसिकली काय होतं की जिथे जिथे स्ट्रेस हा जास्त असतो किंवा जिथे जिथे ग्रेटर जेनेटिक कॉन्ट्रीब्युशन जिथे असतं तिथे लाईफ स्ट्रेस हा जास्त असतो आणि त्याच्यानी प्रॉब्लेम्स किंवा त्याच्याने सायकोलॉजिकल काही इश्यूज हे जास्त प्रॉमिनंटली आपल्याला दिसू शकतात. आपण जे म्हणतो की जेनेटिकली जे येतं ते डेफिनेटली येतं काही कमी जास्त प्रमाणामध्ये. सो त्याचा स्ट्रेस हा शरीरावरती जास्त पडतो. मानसशास्त्रीय विकारांचे मूल्यांकन म्हणजेच की सायकोलॉजिकल असेसमेंट ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. याच्यामध्ये आता आपण जे बघणार आहोत ओके,
पहिली गोष्ट ह्यात जी आपण बघणार आहोत, की कुठलाही मानसिक हे असेल, विकार असेल, तर तो आपण त्याचं टेस्टिंग कसं केलं जातं किंवा त्याचे सिम्प्टम्स कसे आपण अॅनलाईज करतो, त्याचा डायग्नोसिस कसा केला जातो, तर हे आपण आता बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे निदान म्हणजेच की डायग्नोसिस. प्रस्तुत समस्या अनेक कारणांसाठी पुरेसे वर्गीकृत करणे आवश्यक आहे. वैद्यकीय कायदेशीर प्रकरणांमध्ये त्याची आवश्यकता असू शकते. उपचारांचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात मदत करते. प्रशासनाला आवश्यक त्या सुविधा पुरविण्यास मदत करते. सामाजिक इतिहास घेणे याचा अर्थ व्यक्तीचा इतिहास, बौद्धिक कार्य, व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये, पर्यावरणीय दबाव आणि संसाधनांची मूलभूत माहिती असणे. त्या व्यक्तीला क्लिनिकमध्ये आणलेल्या व्याधी समजून घेण्यात मदत होते. आता बेसिकली काय आहे की डायग्नोसिस ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. बिकॉज डायग्नोसिसच जर नीट झाला नाही तर आपल्याला ट्रीटमेंट प्लॅन करता येत नाही. जर ट्रीटमेंट प्लॅन झाली नाही, जर थेरपी प्लॅन झाली नाही, तर त्या व्यक्तीमध्ये आपल्याला काही बदल दिसू शकत नाही. अँड सो मी जे म्हणलं तसं की हिस्ट्री घेणं, मग ती सोशल हिस्ट्री, पर्सनल हिस्ट्री असेल, एन्व्हायरमेंटल हिस्ट्री असेल, या सगळ्या प्रकारे आपण सगळी माहिती त्या सायकोलॉजिस्टनी किंवा सायकोथेरपिस्टनी गोळा करणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे डायग्नोसिस इज वन मेजर क्रायटेरिया. नेक्स्ट इज पर्सनॅलिटी फॅक्टर्स, जसं की लॉंग टर्म पर्सनॅलिटी कॅरेक्टरिस्टिक्स काही असू शकतात. नेक्स्ट इज सोशल कॉन्टेक्स्ट, की सामाजिक संदर्भ, म्हणजेच की एन्व्हायरमेंटल काही डिमांड असतात, सपोर्ट्स आणि सोशल स्ट्रेसर्स जे आपल्या एखाद्या व्यक्तीमध्ये ऑलरेडी असतातच. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू की जॉब मध्ये स्ट्रेस असणं ही एक अतिशय कॉमन गोष्ट आहे. घरी कोणाशी तरी वाद होणं, त्यांनी आपल्याला स्ट्रेस येणं हेही फार कॉमन आहे. पण जेव्हा आपण एका सायकोलॉजिस्ट कडे जातो आणि आपला प्रॉब्लेम सांगतो, तेव्हा इट इज व्हेरी नेसेसरी की आपण आपला प्रॉब्लेम किंवा रादर ह्या सगळ्या गोष्टी त्या सायकोलॉजिस्टला आपण स्वतःहून सांगणं हे खूप गरजेचं असतं. केस हिस्ट्री घेणं हे त्या सायकोलॉजिस्टचं काम असतं. पण ऍट द सेम टाइम आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की जर पेशंटनी आपल्याला पुरेशी माहिती दिली नाही, तर ते नुकसान हे पेशंटचं असतं, ते त्या सायकोलॉजिस्टचं नसतं. त्यामुळे सगळ्यांनी हे आधी लक्षात ठेवायला पाहिजे की जी माहिती आपण देणार आहोत ती आपण आपल्या भल्यासाठी देणार आहोत हे लक्षात ठेवून आपण सायकोलॉजिस्ट कडे गेलं पाहिजे. दुसरं म्हणजे की इट इज द वर्क ऑफ द सायकोलॉजिस्ट, त्यांनी ट्रस्ट आणि रॅपो हा डेव्हलप करायचा असतो. तो ट्रस्ट आणि रॅपो डेव्हलप कसा होईल, तर आपण जेव्हा जास्तीत जास्त कम्युनिकेशन होईल, जास्तीत जास्त दोघांमध्ये इंटरॅक्शन होईल, तरच तो ट्रस्ट हा डेव्हलप होऊ शकतो. आधी जर सांगितलेलं असेल की इफ देर आर एनी फिजिकल एलिमेंट्स, तर दॅट सायकोलॉजिस्ट विल डेफिनेटली फोकस ऑन सर्टन बायोलॉजिकल फॅक्टर्स किंवा काही बायोलॉजिकल असेसमेंट्स कडे तो सायकोलॉजिस्ट लक्ष देऊ शकतो. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ असेसमेंट्स, जैविक मूल्यांकन, मानसशास्त्रीय मूल्यांकन आणि बिहेवियरल किंवा कॉग्निटिव्ह मूल्यांकन म्हणजे संज्ञानात्मक मूल्यांकन. आता ह्याच्यामध्ये बायोलॉजिकल असेसमेंट मध्ये आपण बघणार आहोत की आपण जेव्हा म्हणतो सीटी स्कॅन करणं किंवा MRI करणं, पेट स्कॅन करणं, न्यूरोकेमिकल असेसमेंट करणं, न्यूरोसायकोलॉजिकल असेसमेंट आणि सायकोफिजिकल असेसमेंट. आता ह्यात बेसिकली असं आहे की ह्या सगळ्या असेसमेंट्स या मेंदूच्या होत असतात. सीटी स्कॅन वगैरे करणं हे खूप गरजेचं असतं, कारण कुठलाही सायकोलॉजिकल डिसऑर्डर जेव्हा डायग्नोज होतो तेव्हा इट इज डायरेक्टली रिलेटेड टू द इम्बॅलन्स ऑफ न्यूरोट्रान्समिटर्स. म्हणजेच की आपल्या मेंदूमध्ये काही न्यूरोट्रान्समिटर्स असतात जे काम करत असतात मेसेजेस पाठवण्याचं आणि रिसीव्ह करण्याचं.
सो जिथे न्यूरोट्रान्समीटर कमी किंवा जास्त असतो तिथे तिथे अबनॉर्मल फंक्शनिंग मेंदूचं व्हायला लागतं. आणि सो सीटी स्कॅन किंवा MRI करणं आणि पॉझिटिव्ह म्हणजे PET करणं, पेट करणं इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सायकोलॉजिकल असेसमेंट्स मध्ये इंटरव्ह्यू, इंटेक किंवा ऍडमिशन इंटरव्ह्यू, मेंटल स्टेटस एक्झामिनेशन, आता हे वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यूज आहेत. ते प्रत्येक स्टेपला होत असतात. पहिला जो असतो तो इंटेक म्हणजे किंवा ऍडमिशन इंटरव्ह्यू असतो, ज्याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट जो असतो तो बेसिक पहिली माहिती घेतो. आपली फिजिकल एन्व्हायरमेंटची माहिती असते, फॅमिली हिस्ट्री असते, फॅमिली एन्व्हायरमेंटची माहिती असते आणि लोकांची माहिती असते. मेंटल स्टेटस एक्झामिनेशन मध्ये आपली आर फिजिकल अपिअरन्स ॲज वेल ॲज युअर मेंटल स्टेट, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात. राईट फ्रॉम युअर बॉडी लँग्वेज टू द वे यू ड्रेस अप, म्हणजे कपडे आपण कसे घालतोय, चालतोय कसे, बोलतोय कसे, बसलोय कसे. सो ह्या सगळ्या गोष्टी या आपल्या फिजिकल असेसमेंट मध्ये येतात. आणि मेंटल असेसमेंट ही सुद्धा यात होत असते, की आपलं बोलणं हे कुठेतरी आपण हे होतोय का, म्हणजे डिव्हिएट होतोय का नॉर्मल पासनं, किंवा आपण एखादा पॉइंट जो आहे तो मिस करतोय का, किंवा त्याच्यावरती खूप जास्त बोलतोय का. सो दॅट वुड इंडिकेट की देर इज सम प्रॉब्लेम इन सम ऑफ दी सायकोलॉजिकल फंक्शन्स. क्रायसिस इंटरव्ह्यू असतो, डायग्नॉस्टिक इंटरव्ह्यू असतो, जिथे मेजरली सायकोलॉजिकल डिसऑर्डरचा डायग्नोसिस होतो. नेक्स्ट इज अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू हा सायकोलॉजिस्ट युजली घेतो जस्ट टू नो द पर्सन, म्हणजे क्लायंटची माहिती गोळा करण्यासाठी एक अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू हा अरेंज केला जाऊ शकतो. स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू मध्ये डेफिनेटली मग त्या फॅमिली मेंबर्स बरोबर तो इंटरव्ह्यू असू शकतो, की जिथे काही प्रश्न त्यांना विचारले जातात जेणेकरून परत डायग्नोसिसला त्याची मदत होते. आणि क्लिनिकल इंटरव्ह्यू मध्ये जर काही असेसमेंट केलेल्या असतील तर त्या डिस्कस केल्या जातात आणि त्याचे जे काही रिझल्ट आले ते सांगितले जातात, ज्याच्यावरनं आपला जो डायग्नोसिस झालेला आहे तो परफेक्ट आहे किंवा नाही हे समजतं. आता मी जे म्हणलं की सायकोलॉजिकल काही टेस्ट असतात, चाचण्या असतात, तर त्या कुठल्या हे आपण बघूया. फर्स्ट इज इंटेलिजन्स टेस्ट. आता इंटेलिजन्स टेस्ट मध्ये देर आर व्हेरियस टेस्ट लाईक वेस्टलर्स इंटेलिजन्स स्केल, ज्याचे अडॉलसंट साठी पण आहेत, ओल्डर एज साठी पण आहेत आणि लहान मुलांसाठी पण या चाचण्या अवेलेबल आहेत. अजूनही आपण वेस्टलर्स टेस्ट वापरतो, ज्याच्यामध्ये वर्बल आणि नॉन वर्बल असे दोन भाग असतात. तर वर्बल बेसिकली आपलं लँग्वेज एफिशियन्सी बघत असतं आणि नॉन वर्बल हे आपले मोटर स्किल्स आणि आपलं इतर म्हणजे कॉग्निटिव्ह आपले इश्यूज आपण असेस करत असतो. नेक्स्ट इज ऑब्जेक्टिव्ह पर्सनॅलिटी टेस्ट. आता ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की मिनेसोटा मल्टीफेजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी किंवा 16 PF, दीज आर ऑल दी ऑब्जेक्टिव्ह पर्सनॅलिटी टेस्ट. प्रोजेक्टिव्ह टेस्ट मध्ये आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये जे आहे ते आपण प्रोजेक्ट करतो, लाईक TAT किंवा रोशॅक इंटेलिजन्स टेस्ट, राईट, की ज्याच्यामध्ये रोशॅक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी, की ज्याच्यामध्ये आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये जे आहे ते बघितलं जातं. आणि काही बिहेवियरल आणि कॉग्निटिव्ह असेसमेंट्स असतात टू बेसिकली नो की आपलं वर्तणूक आपली कशी आहे आणि आपलं वागणं कसं आहे. सो आज आपण इथेच थांबवत आहोत. आपला म्हणजे हा एक खूपच मोठा युनिट आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येक पॉइंट व्यवस्थित कव्हर करत आली आहे. पुढच्या सेशन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिसऑर्डर्स आणि त्याचे सिम्पटम्स आणि त्याचा डायग्नोसिस हा कसा केला जातो हे आपण मेजरली बघणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांनी आत्ता जे मी शिकवलेलं आहे ते सगळ्यांनी परत एकदा रिवाइज करायचं आहे, कारण हे आपल्याला पुढच्या सेशन्सना ह्याचा खूपच जास्त फायदा होणार आहे. मी टेस्ट बद्दल फार बोललेली नाहीये, सो तुम्ही टेस्ट कुठले आपण वापरतो, स्पेशली सायकोमेट्रिक असेसमेंट कुठले वापरतो, इंटरव्ह्यू टेक्निक्स आपण कुठले वापरतो, हे तुम्ही सगळ्यांनी डिटेलमध्ये वाचायचं आहे. आता मला सेशन मध्ये तेवढा वेळ नसतो, त्यामुळे मी प्रत्येक पॉइंटवर खूप इलॅबोरेट करू शकत नाही.
धन्यवाद. पुढच्या सेशनमध्ये आपण पुढचे डिसऑर्डर्स बघूया.